इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपिंग, फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेण्याची ई बाईक सर्वात स्वस्त, एकदम जबरदस्त, फक्त 39,500 पासून पुढे. कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या, नवीन ई बाईक घ्या. एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर. कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन. आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे, शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज, शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ, शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मुद्रणालय घोटाळा व निविदा मॅनेज प्रकरणी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर अखेर चौकशी समित्या नेमल्या आहेत. याबाबत बोलताना सीईओ विशाल नरवाडे म्हणाले की सभागृहाने केलेल्या तक्रारींची प्रशासनाने गंभीर दखल घेतली. घोटाळ्यात सामील असल्याची तक्रार असलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही. चौकशी प्रक्रिया पारदर्शकपणे राबवून यातील सत्य शोधून काढू. दरम्यान चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश अध्यक्ष संगीता पाटील व उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांनी दिले आहेत. मुद्रणालयाच्या खरेदी विक्री प्रक्रियेबाबत अध्यक्षांनी सभेत गंभीर आक्षेप नोंदवले. त्याचे व्यवस्थापक दशकभरापासून सांगलीतच ठिय्या मारून आहेत. त्यांची अन्यत्र बदली का झाली नाही असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. मुद्रणालयातील रंगीत छपाई बाहेरून करून घेतली जाते. या व्यवहारात आर्थिक घोटाळे झाले आहेत. छपाईनंतर उरलेल्या कच्च्या साहित्याच्या विक्रीतही अपहार झाला आहे. तसेच राज्यभरातून लाखो रुपयांची बिले येणे आहेत. निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली, मात्र त्यासाठी लाखो रुपये घेण्यात आले आदी तक्रारी सदस्यांनी केल्या आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील काही कर्मचारी निविदा मॅनेज करण्याचे काम करतात अशीही तक्रार सदस्यांनी केली आहे. ग्रामीण विकास यंत्रणा, प्राथमिक शिक्षण आणि मुद्रणालयातील 3 कर्मचारी यात आघाडीवर आहेत. त्यांना जिल्हा परिषदेची निविदा प्रक्रिया, संगणक प्रणाली याची संपूर्ण माहिती असल्याने ते निविदा मॅनेज करतात. त्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी सदस्यांनी केली आहे. या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीमध्ये सीईओ विशाल नरवाडे, ग्रामीण विकास प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, कृषी अधिकारी मनोज बेताळ यांचा समावेश आहे. तर या प्रकरणी सभागृहात तक्रार मांडणारे सदस्य सुनील पवार, सरदार पाटील, अक्षय पाटील, धैर्यशील थोरात आदी सदस्यांचे म्हणणे समिती ऐकून घेणार आहे.